परीक्षिती राजानं प्रश्न केला देवाजवळ, महाराज तुम्ही म्हणता देव सगळ्यांना सारखं, सगळे लेकरं सारखे, देवाचे सगळे लेकरं सारखे, पण देव भेदभाव आहे, भेदभाव. म्हणले कसं काय? म्हणले देव आणि राक्षस असा भेदभाव करतो. तुमच्या नारायण भगवंताजवळ समभाव नाही, समभाव. देवता आणि राक्षस असा भेद का? राक्षसांना दुजा भाव का? राक्षसांना कमी किंमत का? त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात, हो परीक्षिता, देव फक्त कर्म पाहतो, कर्म. मी देखील नेहमी म्हणतो आपल्या माणूस कर्मानं श्रेष्ठ ठरतो. तुम्ही चांगलं कर्म करा, कोणत्याही पदाला जाऊ शकतो. देव फक्त कर्म पाहतो. देवाजवळ सगळे सारखे, सगळे सारखे. जो कोणी देवाला शरण जातो देव त्याला जवळ घेतो. हो, वराह अवतार घेऊन भगवंतानं हिरण्याक्षाला मारलं होतं. हिरण्याक्षाला वराह अवतार घेतला, पृथ्वी पाण्याच्या बाहेर काढून हिरण्याक्षाला मारलं. पण त्याचा एक भाऊ जिवंत राहिला होता, हिरण्यकश्यपू त्याचं नाव, हिरण्यकश्यपू. हो, हिरण्यकश्यपू त्यानं प्रतिज्ञा केली, माझ्या भावाला मारणारा तो विष्णू, त्या विष्णूला मी दंड देणार. खबरदार, माझ्या राज्यामध्ये कोणी जर त्या विष्णूचं, नारायणाचं नाव घेतलं तर माझ्या राज्यामध्ये नारायणाचं कोणी नाव घेणार नाही. जर कोणी त्या नारायणाचं, विष्णूचं नाव घेतलं, त्याचं भजन केलं, त्याला दंड देईल, त्याला शिक्षा देईल, सुळावर देण्यात येईल. बस आदेश दिला, जो कोणी देवाचं नाव घेईल, नारायणाचं नाव घेईल, विष्णूचं नाव घेईल, त्याला फाशी देऊ म्हणले, सुळावर देऊ. त्याची पत्नी, त्याची बायको, काय नाव तिचं? कयाधू. कयाधू. वा. त्या कयाधूला सांगितलं, अगं कयाधू, ती पत्नी चांगली होती बर का. अशा लोकांच्या बायका चांगल्याच असतात. पहा तुम्ही, एखाद्या वेळी चांगल्याला चांगली बायको भेटत नाही. साऊंडवाले दादा काय म्हणालो, चांगल्या माणसाला चांगली भेटणार नाही, पण बेवड्यालाही चांगल्या भेटतात. सुखानं संसार करतात, त्या अर्धी चटणी भाकर खाऊन त्याच्यासोबत नीट राहतात. आणि एखादं चांगलं राहू द्या, त्याच्या मुळावर येते त्याचीच बायको, तीन तीनदा भांडण, भावाला बोलवतीन, भावाच्या जोरावर त्याच्यावर डेरिंग करते. याची बायको. हे पान देवाचं नाव घेणार नाही म्हणला कोणीच माझ्या राज्यात, मी तर घेणार. खरंय कंडक्टर साहेब, खरंय. ते झिंगत 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 येते, दररोज लेझिम खेळतच. तरी ही बिचारी त्याची वाट पाहती, आता मालक येतील, मग येतील, मग लेकरा बाळाला काहीतरी खायला आणतील. ते वानर जरा त्रास द्यायला ते फाडतात एखाद्या पडदा, त्याला जरासं. पहा तुम्ही, एक माऊली आली माझ्याकडं, त्रासून गेली होती बिचारी. 20 वर्ष लग्नाला झाली होती तिच्या, 20 वर्ष. सागर महाराज 20 वर्ष लग्नाला झाले तिच्या, आणि कंटाळून गेली. म्हणली, महाराज काहीतरी करा, माझ्या नवऱ्याची दारू सोडवा, दारू. म्हणले, माय त्याच्याजवळ पैसे? म्हणले, ते उधार पिते, कोठूनही पिते, त्याचे मित्र पाजवतात, काय करावं? म्हणलं, बाई रोज त्याचे एकदा हनुमंतरायाला रोज बोलवीत असतो आपण, त्याच्यामुळे ते काय आपल्याकडून काही चूक नाही. त्याचा मान आपण त्याला देतो, पण त्यानं त्रास देऊ नये आपल्याला. आणि ती एक आहेच बरं, ते बरोबर जिथं माझी कथा आहे तिथं हमखास येतात, म्हणजे येतात, कथा ऐकायला येतात की काय. आणि ते आहे हनुमंतराय, जिथं हरिकथा आहे तिथं 100% ते उपस्थित राहणार, म्हणजे राहणार. हे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे माझा. येतातच ते भेट द्यायला. गेले का? करावं का सुरू आपण? माय इकडे लक्ष देता का? तुमचं झालं असेल तर मी सुरू करतो. हा, ऐका. एका माऊलीनं मला विचारलं, मालकाची दारू सोडवायसाठी काय करावं लागेल? माय पैसे देऊ नको त्याच्याजवळ. म्हणली, बापा ते कोठून उधार पिते, मित्रा कोण घेते, काही करते. म्हणलं, मग संध्याकाळी एवढं घे म्हणलं लाकूड हातात आणि उभं राह दरवाजात, आणि नंतर जर पिलं तर मग मला बोल. बस ते संध्याकाळी लेझिम खेळत आलं की 2 टप्पू मारले. दुसऱ्या दिवशी कशाची पिते? बायकोनं जगदंबेचं रूप घेतलं की त्याची दारू सुटली, दारू सुटली. चला, राक्षस होता राक्षस, पण त्याची बायको मात्र चांगली होती, देवाची भक्त होती, देवाची भक्त. हो, एकदा सकाळी सकाळी उठलं ते कोण? ते हिरण्यकश्यपू, आणि म्हणला, ए कयाधू, चाललो बर का मी.
म्हणले कुठं? तपश्चर्या करायला, तप करायला चाललो. आणि 6 महिने येणार नाही म्हणला मी. किती महिने? 6 महिने येणार नाही. वाट पाहू नको माझी. मंदराचल पर्वतावर चाललो. मंदराचल पर्वतावर गेलं आणि तिथं तपश्चर्या सुरू केली. ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः. ब्रह्मदेवाच्या नावानं तप करायला लागला. आणि त्यावेळेला देवता म्हणले याचं जर तप फळाला गेलं, ब्रह्मदेव प्रसन्न झाले, हे आपल्याच मुळावर येणार, मग काहीतरी करा. गेले नारायण भगवंताकडे. आणि नारायण भगवंतानं सांगितलं एक पोपटाचं पिल्लू त्या जिथं तप करू लागला तो हिरण्यकश्यपू त्याच्या जवळ जाऊन यानं ब्रह्मणे म्हणलं की ते नारायण म्हणायला लागलं. यानं ब्रह्मदेवाचं नाव घ्यायचं आणि त्यानं नारायण घ्यायचं. ब्रह्मणे नमः नारायणाय, ब्रह्मदेवाय नमः नारायण, ब्रह्मदेवाय नारायणाय. ते याचं लक्षच लागू दे ना. हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाचं नाव घेतलं की ते पोपटाचं पिलू लगेच नारायणाचं नाव. आणि याला आधीच नारायणाची चीड, कारण भावाला मारलं होतं ना याच्या हिरण्याक्षाला. नारायणाची चीड, डोकं सरकलं. म्हणलं आजचा दिवसच चांगला नाही, आजचा कॅन्सल म्हणला तप. बस रागा उठला आणि गेलं संध्याकाळी घरी. दारावर हाक मारली, कयादू दार उघड. मोठ्यानं हाक. ते काय आजकालच्या आपल्यासारखं होतं काय? ए पिंट्याची माय कवाड उघड की, असं नव्हतं. चांगली लग्न वाजत गाजत आणलेली होती. मोठ्यानं हाक मारली, एक कयादू दार उघड. दार उघड म्हणल्याबरोबर ती म्हणली हे सकाळी 6 महिने सांगून गेलं होतं, आलं कस काय? वापस आलेलं पाहिलं, दार उघडलं, बसवलं नवऱ्याला. मालक जेवण करणार? पहा रागात किती नवरा असू द्या, नवरा किती रागात असू द्या, त्याला थंड करणार म्हणजे करणार कोण? बायकोच्याच हाताने ते थंड होत. मला जेवण करणार? हो जेवण करणार. रागात होतं तितकं बी. मस्तईनं गरम गरम स्वयंपाक बनवला. राक्षस म्हणल्यावर काय, इतकी तर्री त्याच्यावरती, तेलच तेज, लाल भडाक चटणीचं. जेवायला वाढलं मस्त आग्रहानं एक पळी. महाराज मालक आमटी घ्या, मालक भाजी घ्या. नवऱ्याचा राग कितीही असू द्या, त्याचा राग शांत करण्याचा उपाय सांगतो आहे का? नवऱ्याच्या हृदयामध्ये जर तुम्हाला जागा निर्माण करायची असेल, नवऱ्याच्या हृदयापर्यंत जायचं असेल, तर त्याच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो. कळालं काय? तुम्ही त्याच्या पोटाची सोय करा, आपोआप ते नवरा तुम्हाला जीव लावेल. नवऱ्याच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. त्याच्या पोटा पाण्याची सोय करा, माय ते आपोआप जीव लावते तुम्हाला. नाही तर त्याला शिळी भाकर वाढू लागल्यावर ते काही जीव लावेल तुम्हाला? हा चला जेव घातलं आणि मग विचारलं, मालक तुम्ही कस काय परत आलात? अगं मी तपाला बसलो त्यावेळेला ते नारायण नारायण करू लागलं पोपटाचं पिल्लू. पुन्हा हिनं विचारलं, काय म्हणू लागलं? नारायण म्हणू लागलं. काय म्हणू लागलं? नारायण म्हणू लागलं. झोपेच्या वेळेपर्यंत पाय दाबत विचारलं, अहो मालक काय म्हणू लागलं? नारायण म्हणू लागलं. त्यावेळेला संग झाला आणि आता कयादू गर्भवती आहे, गर्भवती. नारायण नामाची ताकद अशी, तो भक्त प्रल्हाद तिच्या पोटात वाढतोय. भक्त प्रल्हाद देवतांसोबत युद्ध झालं. किती वेळ उड्या मारतील बरं? त्याला असंच मारू दिलं तर? लगेच 10 मिनिटात. देवासोबत युद्ध झालं आणि इंद्रानं त्या कयाधूला पळवलं. कयाधूला उचलून नेताना पाहिलं नारदानं, अरे इंद्रा एका बाईचा आसरा घेतोस, स्त्रीला पळवून नेतोस, सोड त्या कयाधूला. पोटामध्ये बाळ आहे त्या कयाधूच्या. आणि ती कयाधू नारदानी आपल्या आश्रमात नेली. आश्रमात नेल्याच्या नंतर तिथंच ती कयाधू प्रसूत झाली आणि भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. भक्त प्रल्हादाचा. प्रल्हादजी लहानाचं मोठं होऊ लागले. कुठं?
एका संताच्या घरी, संताच्या आश्रमामध्ये. आणि संताच्या घरी म्हणलं की तिथं काय भजन पूजन कीर्तन कथा सगळं ऐकत ऐकत तो भक्त प्रल्हाद लहानाचा मोठा होऊ लागला. काही दिवसानंतर नारदजीनं प्रल्हादाला त्या हिरण्यकश्यपूच्या स्वाधीन केलं. कयाधूला, घे बाबा तुझी पत्नी तुझा मुलगा सांभाळ बस. पण याला भजनाची सवय लागलेली. हिरण्यकश्यपूला वाटलं याला आपण एका शाळेमध्ये टाकू, हॉस्टेलला ठेवू. हॉस्टेल होतं षंड आणि अमर्क. कोण आहेत षंड अमर्क? राक्षसाचे गुरु शुक्राचार्य आणि त्या शुक्राचार्याच्या मुलांनी एक हॉस्टेल टाकलं होतं कंडक्टर साहेब. तिथं सगळ्या राक्षसाचे मुलं शिकायचे. षंड आणि अमर्क त्या शुक्राचार्याच्या पोराचे नाव, म्हणजे ते गुरुजी झाले. तिथं हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद शिकायला लागला. आणि शिकतोय काय? जे गुरुजीनं सांगितलं ते. गुरुजी काय शिकवणार? राक्षसांचे मुलं म्हणल्यावर काय शिकणार? आणि राक्षस काय शिकवतात? तलवार कशी चालवायची, मुंडकं कसं कापायचं, कोणाचा जीव कसा घ्यायचा, मारामारी कशी करायची, लुटून कसं आणायचं धन कोणाचं, हे सगळे शिकवायला लागले ते षंड अमर्क. राक्षसी शिक्षण. मग प्रल्हादाला वाटायचं हे आपले शिक्षण काय कामाचं. एकदा हिरण्यकश्यपूनं विचारलं प्रल्हादाला, तुला शाळेत काय शिकवलं रे गुरुजीनं? षंड गुरुजीनं काय शिकवलं? अमर्क गुरुजीनं काय शिकवलं? प्रल्हादाला वाटलं हे वाईट शिक्षण घरी कशाला सांगावं. मग त्यानं सांगितलं, हो बाबा अतिशय छान शिक्षण दिलं गुरुजीनं. काय शिकवलं? नवविधा भक्तीचे प्रकार शिकवले. देवाची भक्ती कशी करावी, देव कशानं खुश होतो, नामस्मरण कसं करावं. राग आला हिरण्यकश्यपूला. अरे ज्या देवाचं नाव घ्यायला बंदी केली मी राज्यामध्ये, माझाच मुलगा नाव घेतोय. षंड अमर्काला सांगितलं, सक्त ताकीद दिली, काहीही शिकवू नका, चांगलं शिकवा. चांगलं शिकवा म्हणजे मारामाऱ्या कशा करायच्या, मुडगे कसे कापायचे. बस पुन्हा शिक्षण सुरू झालं. पण तिथं सगळी जी मित्रमंडळी होती प्रल्हादाच्या वयाचे शिकणारे, सगळेजण भजन करू लागले. हो, देवाचं नाव घेऊ घेऊ नारायणे नारायणे श्रीमन्नारायणे नारायणे नारायणे नारायण श्रीमन नारायण भजमन नारायण 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 नारायणे लक्ष्मी नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायणे बद्री नारायण नारायण नारायणे नारायणे नारायण भजमन नारायण नारायण नारायणे नारायणे नारायण श्रीमन नारायण नारायण नारायणे. शाळेमध्ये सगळ्या मुलांना घेऊन भक्त प्रल्हाद गोल रिंगण करून नाचतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय. षंड आणि अमर्क गुरुजी बाहेर गेले होते. सगळे विद्यार्थी फेर धरून नाचतायत, भगवंताचं भजन करतायत, नारायण नारायण. त्याच वेळेला भजन ऐकलं त्या षंड आणि अमर्क गुरुजीनं. गुरुजी धावत आले, अरे काय भजन करताय तुम्ही? आपण राक्षसांचे मुलं आहेत आणि देवाचं नाव घ्यायचं नाही. त्या मुलांना थांबवण्यासाठी एका मुलाच्या हाताला धरलं त्या गुरुजीनं, षंड अमर्कानं, आणि थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या रंगामध्ये हे मुलं रंगले होते त्याच रंगामध्ये त्या गुरुजीला देखील सामावून घेतलं आणि गुरुजी देखील भजन करू लागले. नारायण श्रीमन नारायण भजमे नारायण 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 हरि बोल. नारायण नारायण भजमन नारायण नारायण नारायण. बद्री नारायण नारायण नारायणे नारायण नामाचं चिंतन चालू होतं. सगळे विद्यार्थी आणि गुरुजी सुद्धा देवाचं नाव घेऊन नाचतायत. हिरण्यकश्यपूला वाटलं आपण शाळेत जाऊन बघावं काय शिकवतायत गुरुजी आपल्या पोराला. हिरण्यकश्यपू आला आणि शाळेत पाहिलं तर भजन चालू पाहिलेला राग आला हिरण्यकश्यपूला आणि सांगितलं, अरे बंद करा हे भजन बंद करा. आपण राक्षस आहे आणि राक्षस असून सुद्धा तुम्ही माझ्या देखत माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घेताय, बंद करा हे भजन. भजन बंद केलं, पोराला धरलं हाताला, नेलं राजवाड्यामध्ये.
प्रल्हादाला राजवाड्यात नेलं हिरण्यकश्यपूनं. अरे कशामुळे नाव घेतोस? बाबा भगवंताचं नाव घेणार मी. राज्यामध्ये कोणी नाव घेत नाही, तू कसा काय घेतो? घेणार मी. नाना प्रकारे छळ केला त्या प्रल्हादाचा. तरी